कल्पनाज किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत वाळवणातील एक प्रकार बीटरूटचे पापड। तर इथे मी एक मोठा बीट स्वच्छ सोलून आणि कापून घेतलाय बारीक। आपल्याला हा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा। आणि इथे सध्या तरी मी 3 वाटी तांदळाचं पीठ घेतले, आपली जेवणाची वाटीच्या प्रमाणाने 3 वाटी अंदाजे घेतलेला आहे, कारण तांदळाच्या क्वालिटीवर अवलंबून असतं की ते पाणी किती शोषतं, त्यानुसार आपण मी तुम्हाला सांगेन की मला किती वाट्या पीठ लागलं। पापड खार अर्धा चमचा, चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत, 2 चमचे तीळ आणि 1 चमचा चिली फ्लेक्स। बीट चवीला थोडंसं गोड असतं म्हणून मी चिली फ्लेक्स घेतली। तर आता मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते। हे बघा, आता मी हे असं बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये। गाळून घ्यायची काहीच गरज नाही आहे, कारण काहीच निघत नाही, मी पाहिलेलं आहे गाळून पण। हे बघा, आता हे आपण किती वाट्या होतं मोजून बघूया। मोजूया। आता आपण 3 वाट्या किंवा 4 वाट्या असं प्रमाण घेऊया। पाणी घालूया। तीन वाट्या पाणी घालते मी। मिश्रणाचा अंदाज घेऊन हे बघा, कलर पण दिसला पाहिजे त्या हिशोबाने। आता ह्याला आपण उकळून घेऊया। आपण खिशी कशी घेतो त्याप्रमाणेच करायचं, उकडीची भाकर करतो वगैरे त्याप्रमाणेच करायचं। आता याला उकळी येऊ देऊ आणि मग आपण मसाले टाकूया। हे बघा, आता उकळी आली आहे, आपल्याला या मसाले टाकून घ्यायचे। मीठ घालूया। मीठ जरा बेतानेच घालायचं आहे, कारण पापड खारट असतो। नवशिक्यांसाठी आहे हा खास व्हिडिओ। पापड खार, चिली फ्लेक्स आणि तीळ। आता थोडं थोडं पीठ घालून हलवून घ्यायचं। गॅसची फ्लेम कमी करायची। एका हाताने पीठ टाकायचं, एका हाताने ढवळत राहायचं पीठ घट्ट होईपर्यंत। 1 वाटी टाकली मी। नंतर ह्याला आपल्याला पुन्हा वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे 2 वेळा प्रोसेस करायची आपल्याला। आता हे आपण एका परातीत काढून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे पीठ झालंय माझं। 3 टेबलस्पून पीठ उरलं होतं, ते पण मी ह्यात टाकून घेतलं। हे बघा, आता आपल्याला याचे हे परातीत काढून घेऊया आणि मग त्याचे गोळे करून बॉईल करायला ठेवूया, म्हणजे मग पीठ छान शिजतं आणि पापडही छान होतात, चिरत वगैरे काहीच नाही। आता हे सर्व आपण काढून घेऊ। खूप गरम आहे पीठ, चमच्यानेच करा, हात लावू नका। थोडंसं गार होऊ देऊ, मग आपण हात लावू, म्हणजे परफेक्ट मला 3 वाट्या पीठ लागले। 3 वाट्या पाणी, 3 वाट्या ज्यूस आणि 3 वाट्या पीठ
अगदी परफेक्ट प्रमाण झालं. आता मी ह्याचे गोळे करून घेते, थोडं गार झालं की, आणि मग दाखवते. एकीकडे आपण पाणी उकळायला ठेवले जाड बुडाच्या पातेल्यात, आणि आपण जशी आळूच्या पानाच्या वड्या करतो ना, उकडायला ठेवतो, त्याप्रमाणे आपण उकडायला ठेवणार आहोत. हे बघा, तर थोडंसं कोमट झाले. मी थोडा पाण्याचा हात घेते. कसे पण ओबडधोबड केले तरी चालेल, कारण नंतर आपल्याला पुन्हा हे मळून घ्यायचं आहे छान. अशी चाळून घ्यायची, आणि त्याला तेलाचा हात लावून घेतला मी, आणि ती अशी पातेल्यावर मी आधी तुम्हाला दाखवते करून. असे गोळे करून घ्यायचे. थोडा पाण्याचा हात लावून घेते मी हाताला, जास्त चटके बसत नाही. हे बघा, अशा प्रकारे मी गोळे करून घेते आणि मग दाखवते. कसे पण केले तरी चालतील, कारण आपल्याला ते उकडायचेच आहेत. आकार दिला नाही तरी चालेल. हे बघा, असं एक जाडबुडाचं पातेलं घ्यायचं, त्यात 2-3 ग्लास पाणी टाकायचं, आणि असे गोळे करून घ्यायचे. हे बघा, असे गोळे करून घेतले मी, आणि ते उकडून घ्यायचे. आपल्याला कमीत कमी 10 मिनटं तरी उकडले पाहिजे. एक झाकण ठेवून द्या, आणि 10-12 मिनटं उकडून घेऊया आपण. हे बघा, पीठ बघूया आपलं. हे बघा, छान बॉईल झालं, उकड झालेली आपली. हे बघा, आता हे बंद करूया. गरम गरमच परातीत काढून घ्यायचे. हे बघा, आता मी परातीत काढून घेतले. आपल्याला आता हे ग्लास घ्यायचा एक, आणि त्याला असं तेल लावून घ्यायचं, आणि मग ग्लासने मऊ करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. हे बघा, चाळणीला तेल लावल्याने काहीच चिकटलं नाही आहे पीठ. असं मोकळे करून घेऊ, आणि मग नंतर ग्लासने एकजीव करून घेऊ. आणि हे आपल्याला गरम गरमच लाटायचे. हे बघा, थोडंसं तेल लावून घेतलं मी. आता हे ग्लासने आपल्याला एकजीव करून घ्यायचं. नंतर यावर ओला कपडा ठेवला तरीही चालेल, म्हणजे मग ते पीठ गरमच राहतं, कारण आपल्याला गरम गरमच लाटावं लागतात ते. हे बघा, असं छान एकजीव करून घ्यायचं. आता यावर मी ओला कपडा ठेवते, आणि तुम्हाला पापड लाटून दाखवते. हे बघा, असं एक उपरण्याचं कापड घेतलं मी. आता यावर असं झाकून ठेव. आता लाटून दाखवते तुम्हाला. बघा, असं प्लास्टिक घ्यायचं, थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा, जास्त नाही लावायचं, नंतर मग तेलाचा वास येतो. वरचं जे प्लास्टिक आहे आपण ठेवणार आहे, त्याला पण थोडा हात लावून घ्यायचा. एक छोटंसं आपल्याला हवी ती साईज. असं मध्ये ठेवायचं. गरम असले की हाताने सुद्धा तुम्ही करू शकता. हा एवढा गोल नाही आला, दुसरा एक करून दाखवते मी.
मशीनने पण तुम्हाला करून दाखवते मी. हे बघा अशा प्रकारे असं एखादं ताट घ्यायचं, नंतर तुम्ही बाहेर पण टाकू शकता आणि अलगद असं काढून घ्यायचं. आता मी मशीनवर पण दाखवते तुम्हाला. मशीनवर छान गोल येतात आणि अशा प्रकारे काढून घ्यायची. हे बघा आता मी मशीन बघा अशा प्रकारे मी करून घेतले. आता आपल्याला हे उन्हात ठेवायचे. आता हे आपल्याला 2 दिवस वाळवट ठेवायचे उन्हात आणि मग नंतर आपण भेटू 2 दिवसांनी. चला हे बघा 2 दिवसांनी आपले पापड असे झालेत, छान कुटकुटीत वाळलेत. बघू शकता तुम्ही. कलर अगदी नागलीच्या पिठासारखा आलेला आहे, नागलीसारखा आला. पण हे बीटरूटचे आहेत. मी तळून पण दाखवते तुम्हाला. हे बीटरूटचे पापड आहेत. आता आपण तळून बघूया. तेल तापले, बघूया आपण. हे बघा किती छान फुलतात आहे, किती छान झालेत पापड. बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर झालेत पापड. हे बघा पापड तळून झालेत, बघू शकता तुम्ही, अतिशय छान झालेले आहे. आणि इतका मोठा पापड फुलतोय. आणि हे बीटरूटचे पापड आहे. कलरही बघा किती सुंदर आला आहे. जास्त उन्हात वाळवू नका, नाहीतर मग कलर वेगळाच होऊन जातो, काळपट येतो जरा. हा जसा नागलीसारखाच कलर आलेला आहे. मी तुम्हाला मोडून पण दाखवते. अतिशय कुरकुरीत होतात पापड आणि चवीलाही अतिशय उत्कृष्ट लागतात. नक्की करून बघा. आणि ही रेसिपी, बीटरूटच्या पापडाची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.